नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक आणि कृषी सेवक आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे पण प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, के जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार कोणता? के जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, हिमोफिलिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, कोणत्या परिशिष्टात केंद्र सूची आणि राज्य सूची व समवर्ती सूचीचा समावेश केलेला आहे? कोणत्या परिशिष्टात केंद्र सूची आणि राज्य सूची व समवर्ती सूचीचा समावेश केलेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, परिशिष्ट 7. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, प्रोटॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? प्रोटॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, रुदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, दुधाचा महापूर ही योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू केली? दुधाचा महापूर ही योजना खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, चौथी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, वन्य प्राणी संवर्धन कायदा कोणत्या वर्षी पारित झाला? वन्य प्राणी संवर्धन कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1972 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, तलाठ्याचे खालीलपैकी कार्य कोणते नाही? तलाठ्याचे खालीलपैकी कार्य कोणते नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पोलीस पाटलावर नियंत्रण ठेवणे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, शिंदफणा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? शिंदफणा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गोदावरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, सातपुडा अजिंठा डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांचे खोरे वेगळे झाले? सातपुडा अजिंठा डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्यांचे खोरे वेगळे झाले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गोदावरी व तापी पूर्णा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, जायकवाडी प्रकल्पासाठी मदत करणारा देश कोणता? जायकवाडी प्रकल्पासाठी मदत करणारा खालीलपैकी देश कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जपान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, जोई ठाकूर हिने मिस हिमालय किताब स्पर्धा कोणत्या वर्षी जिंकली? जोई ठाकूर हिने मिस हिमालय किताब स्पर्धा कोणत्या वर्षी जिंकली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 2021. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, महानगरपालिका व राज्य शासन यांच्यामधील दुवा कोण असतो? महानगरपालिका व राज्य शासन यांच्यामधील दुवा कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मनपा आयुक्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, सविनय कायदेभंगाच्या चळवळीत 1930 मध्ये ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मार्शल लॉ लावला होता? सविनय कायदेभंगाच्या चळवळीत 1930 मध्ये ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी मार्शल लॉ लावला होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सोलापूर या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, हर्षचरित्र या ग्रंथाचे लेखक कोण? हर्षचरित्र या ग्रंथाचे लेखक कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बाणभट्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, जागतिक आदिवासी दिवस कोणता? जागतिक आदिवासी दिवस खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 9 ऑगस्ट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रात कोणी रामोशांच्या उठावाचे नेतृत्व केले? महाराष्ट्रात कोणी रामोशांच्या उठावाचे नेतृत्व केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, उमाजी नाईक यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, काजूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? काजूसाठी प्रसिद्ध असलेले खालीलपैकी ठिकाण कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मालवण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, 11 मे हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? 11 मे हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तंत्रज्ञान दिन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे? वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पसरणी घाट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, रायगड या जिल्ह्यात कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती आहे? महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली खालीलपैकी डाळिंबाची जात कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गणेश.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? कांदा कापताना खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अमोनिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संख्या खालीलपैकी किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 6. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. क जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, स्कर्वी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. जागतिक शौचालय दिन कधी असतो? जागतिक शौचालय दिन खालीलपैकी कधी असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 19 नोव्हेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? लीळाचरित्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, लीळाचरित्र हा ग्रंथ माहिम भट्टी यांनी लिहिला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. भारताची फुलराणी कोणास म्हणतात? भारताची फुलराणी खालीलपैकी कोणास म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सायना नेहवाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. माझ्या आठवणी आणि माझे अनुभव हे आत्मचरित्र कोणत्या समाजसुधारकाचे आहे? माझ्या आठवणी आणि माझे अनुभव हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, विठ्ठलरामजी शिंदे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. कोकणच्या समुद्रालगतच्या भागास काय म्हणतात? कोकणच्या समुद्रालगतच्या भागास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, खलांठी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? संघ लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 6 वर्षाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. पुढीलपैकी कोणता घटक रक्त घोटण्यासाठी आवश्यक असतो? पुढीलपैकी कोणता घटक रक्त घोटण्यासाठी आवश्यक असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, रक्तबिंबिका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. जगाचे गव्हाचे कोठार म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो? जगाचे गव्हाचे कोठार म्हणून खालीलपैकी कोणता प्रदेश ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, प्रेअरीज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. डिवाइन लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डिवाइन लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत किंवा कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, योगी अरविंद घोष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. चाकाचा शोध कोणत्या युगात लागला? चाकाचा शोध खालीलपैकी कोणत्या युगात लागला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ताम्रपाषाण युग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. किती लोकसंख्येमागे जिल्हा परिषदेचा एक सदस्य असतो? किती लोकसंख्येमागे जिल्हा परिषदेचा एक सदस्य असतो? तर मित्रांनो, याचं उत्तर काही मी तुम्हाला सांगणार नाही आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. सम्राट अशोकाने तिसरी बौद्ध धर्म परिषद कोठे भरवली होती? सम्राट अशोकाने तिसरी बौद्ध धर्म परिषद कोठे भरवली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पाटलीपुत्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, H2O. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. व्यर्थ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? व्यर्थ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, अव्ययीभाव या समासाचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्याचा प्रयोग ओळखा. माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कर्मणी प्रयोग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. धरणी, अवनी, वसुंधरा हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? धरणी, अवनी, वसुंधरा हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पृथ्वी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पारा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली? 1857च्या उठावाची सुरुवात खालीलपैकी कोठे झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मिरत.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. शिपाई शूर होता या वाक्यात शूर हे काय आहे? शिपाई शूर होता या वाक्यात शूर हे काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, शूर हे विशेषण आहे म्हणजेच बी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. 0 मैल स्थान कोणत्या शहरात आहे? 0 मैल स्थान खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, ए. 0 मैल स्थान हे नागपूर या शहरात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. राजा या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, डी. राजा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, ए. मी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. कवी या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द कोणते? कवी या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, बी. कवयित्री. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, ए. अहमदनगर जिल्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. तेजोनिधी हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तेजोनिधी हा जोडशब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, बी. विसर्ग संधीचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राष्ट्रपतींचा कार्यकाल खालीलपैकी किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, डी. राष्ट्रपतींचा कार्यकाल हा 5 वर्षांचा असतो. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.